सातारा जिल्ह्यामध्ये गेले 2 वर्ष वाळूमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो। या वाळू संदर्भात ज्या नदीपात्रामधले क्षेत्र आहेत त्या नदीपात्रातील क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात चोरी होते आणि तिथून वाळू काढली जाते। त्यामुळं आम्ही आता कलेक्टरांना एक निवेदन दिलेलं आहे की जोपर्यंत नदीपात्रातील शेजारील क्षेत्राची शेतीच्या झालेल्या चोरीची पंचनामे होऊन गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत वाळू निलाव करू नये। आता तुम्हाला यातलं कारण सांगतो। वाळूचे निलाव होताना काही ठिकाणी निलाव काढले जात नाहीत, पण तिथनं वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जातो। नदीपात्र जे नदीपात्र आहे त्या नदीपात्राचे जे शेतजमीन आहे, शेजारील शेतजमीन, हे शेतजमीनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन होतं। काही शेतकऱ्यांना हाताशी धरून या शेतजमिनीचा वरचा मातीचा भाग काढून त्याच्या खालचं वाळूची धडीच्या धडी अक्षी पूर्ण धडी हे JCB पोकल्यांच्या साह्यानं उकरण्यात येते आणि त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते। नदीपात्र जे पूर्वीच्या नकाशातलं नदीपात्र जे ठरलेलं असतं त्या नदीपात्रात आणि आत्ताच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात तफावत आहे। एखादं नदीपात्र जर 100 मीटरचं असेल तर ते आत्ता 100 मीटरचं नसून ते जवळजवळ 250 मीटरचं नदीपात्र झालेलं आहे। नदीपात्राच्या शेजारील जेवढी शेतजमीन आहे ही शेतजमीन वाळू माफियांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमतानं या शेतजमीनचा वरचा मातीचा भाग काढून खालची वाळू मोठ्या प्रमाणामध्ये चोरी केलेली आहे। ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि या राष्ट्राची संपत्तीचे चोरीचं कुठेही लेखी फिर्याद कुठल्याही अधिकाऱ्यांना आजपर्यंत दाखल केलेली नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही श्री कलेक्टर साहेबांना, संबंधित तहसीलदार प्रांतांना आम्ही या संदर्भात लेखी कळवलेलं आहे की जोपर्यंत नदीपात्राच्या शेजारील भागातील उत्खनन हे निनावी नावाने जोपर्यंत त्या उत्खननाची पंचनामे करून त्याची रक्कम ठरवून त्या रकमेचा निनावी नावाने फौजदारी गुन्हा दाखल करावा। ती रक्कम एवढी मोठी असणार आहे की जवळजवळ 50 लाख ब्रास या सातारा जिल्ह्यातून वाळू चोरीला गेलेली आहे। खटाव आणि मान ह्या तालुक्यामध्ये वाळूचे निलावच निघालेले नाही आहेत, पण तरीसुद्धा या खटाव आणि मान नदी पात्रातील मोठ्या प्रमाणात शेतजमीन हे चोरीला गेलेलं आहे। शेतजमीनच तिथं राहिलेलं नाही आहे नदीपात्राच्या कडचं। हे शेतजमीन वाळू माफिया संबंधित शेतकऱ्यांना हाताला धरून एखाद्या शेतीची किंमत जर 2 लाख असेल तर तिथं त्या शेतकऱ्याला 10 ते 15 लाख रुपये देऊन तिथं 15 लाख रुपये देऊन त्या रात्री अपरात्री तिथं पोकल्यांच्या साह्यानं संपूर्ण त्या शेतजमीनचा वरचा मातीचा भाग काढून त्या शेतजमीनची खालची वाळूची धडी ही अधिकाऱ्यांच्या संगनमतानं वाळू माफिया आणि शेतकरी यांनी शासनाची मालमत्ता चोरलेली आहे। जोपर्यंत याच्यावरती कडक कारवाई होत नाही आणि याचे पंचनामे योग्यरित्या शासनानं करावेत आणि पंचनामे करून किती क्षेत्र चोरीला गेलेलं आहे या चोरीला गेलेल्या क्षेत्राचं निनावी फिर्याद रकमेची दंडात्मक रकमेची फिर्याद संबंधित पोलीस स्टेशनला दाखल करण्यात यावी। ते होत नाही तोपर्यंत पुढचे वाळूचे निलाव शासनानं काढू नयेत, कारण की ही गंभीर बाब आहे। ह्या गंभीर बाबीकडे कलेक्टर साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे। जिल्ह्यामध्ये वाळू माफिया फोफावत आहे। हे नदीपात्राच्या शेजारील क्षेत्र हे फक्त आता उतारायला दिसत आहे, अस्तित्वात तिथं जमीन आता शिल्लक राहिलेली नाही। समजा एखादा उतारा XYZ नंबरचा उतारा हा फक्त अस्तित्वात दिसणार, समोर गेल्यानंतर ते शेतजमीन तिथं दिसून येणार नाही। ही गंभीर बाब हे उत्खननाचा मायनिंगचा मोठ्या प्रमाणात झालेला हा जिल्ह्यातला भ्रष्टाचार आहे आणि या संदर्भात कलेक्टर साहेबांनी याचे त्वरित जिथे जिथे जिल्ह्यामध्ये निलाव झालेले आहेत, जिथे जिथे नदीपात्र आहे, जिथे जिथे उत्खनन झालेलं आहे त्याचं संपूर्ण मोजमाप करून त्याचे पंचनामे करावेत आणि पंचनामे करून
संबंधित पोलीस स्टेशनला राष्ट्रीय संपत्ती चोरीला गेली व रकमेची ठराविक रकमेची फिर्याद फौजदारी स्वरूपात पोलीस स्टेशनला दाखल करावी आणि ती प्रेस माध्यमातून जाहीर करावी. कदाचित ही रक्कम कोट्यावधी रुपयाची असणार आहे. त्यामुळे तिथला तलाठी, सर्कल, तहसीलदार, प्रांत हे ह्या गोष्टीला जबाबदार राहतील.